नमस्कार यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी शेअर करत आहे मार्केटसारखं एकदम खस्ता आणि कुरकुरीत परतदार मिठाचे पारे, नाहीतर तुम्ही याला शंकरपाळीही बोलू शकता। इथे मी मुगाची डाळ भिजत टाकलेली 4 तासाआधी। माझी डाळ इकडे चांगली भिजून झालेली होती। मी त्याला मिक्सरमध्ये चांगली बारीक अशी पेस्ट करून घेतली होती। आता मी ह्याच्यामध्ये सगळे स्पाइसेस मसाले टाकून घेते। इकडे मी ओवा टाकलेला आहे आणि आता जिराही टाकून घेते। ओवा आणि जिऱ्याने याची टेस्ट खूपच छान होते। आता इथे मी तीळ टाकलेला आहे। तीळ माझं इकडे टाकून झालेला आहे। आता मी चवीपुरतं लाल तिखट टाकते। तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही तिखटाचा वापर करा। इथे चवीपुरतं मीठही मी टाकून घेतलेलं आहे। मीठ माझं इकडे टाकून झालेलं आहे। हळदही टाकलेली आहे। आता मी इकडे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। असा एक मोठा ताट असा भरून तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही वापरू शकता। ह्याच्यामध्ये हे सगळं गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये एक चांगला असा घट्टसारखा डो तयार करून घेते। हे सगळं मी पाणी न टाकता पीठ मळणार आहे। नंतरला जर मला पाण्याची गरज लागली तेव्हा मी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। बघू शकता इकडे मी जे डाळीचं मिश्रण वाटलेलं त्याच्यामध्येच हा सगळा पीठ मळून घेतलेला आहे। इकडे माझा पीठ मळून झालेला आहे। आता मी याला 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवते झाकण लावून। हे जे पीठ जेवढं मुरेल तेवढी आपली रेसिपी खायला खूपच छान लागेल। चला तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे। आता त्या कॉर्नफ्लावरमध्ये मी थोडंसं तेल टाकून ते सगळं मिक्स करून एक पातळ असं त्याचं मिश्रण तयार करून घेते। अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी हवी तुम्ही बघू शकता। इकडे माझं मिश्रणही तयार झालेलं आहे। आता मी इथे म्हणजेच आपली शंकरपाळी किंवा मिठाची पारी बनवायला सुरुवात करते। इकडे मी गोळा तयार करून घेतलेला आहे। आता मी त्याला लाटण्याच्या साहाय्याने चांगलं एकदम असं पातळ अशी त्याची चपाती बनवून घेते आहे। चपाती आपल्याला इकडे खूपच मोठी बनवून घ्यायचं आहे। जेवढी चपाती पातळ राहील तेवढ्या आपल्या म्हणजे मिठाचे पारे शंकरपाळ्या खूपच क्रिस्पी होईल। आता चला तर आपण ह्याला जे आपण कॉर्नफ्लावर आणि ऑइल या तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, ते मिक्स केले ते ह्याच्यावरती आपण चांगलं लावून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही प्रोसेस हाताच्या ऐवजी तुम्ही चमच्यानेही करू शकता। आता मी ह्याचं एक फोल्ड केलेला आहे आणि फोल्डवरती पण म्हणजे ते मिश्रण मी लावून घेतलेलं आहे कॉर्नफ्लावर आणि तेलाचं। ह्याच्यावरती पण मी ते मिश्रण लावून घेते। आता परत एक त्याची घडी घालते। अशा प्रकारे सगळं म्हणजे फोल्ड करून त्याच्यावरती ते मिश्रण आपण जेवढं लावणार तेवढी आपली परत आणि आपल्या शंकरपाळ्याला घड्या खूपच चांगल्या पडणार। आता मी ह्याला परत एकदा लाटून घेते। लाटून घेतल्यानंतर एकदम पातळ अशी मी ह्याची चपाती मस्त अशी लाटून घेणार आहे। बघू शकता अशा प्रकारे। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। इकडे माझं परत लाटून झालेलं आहे आणि मी त्याला परत ते पेस्ट लावलेली आहे तेल आणि कॉर्नफ्लावरची। आता मी ह्याला वरतून पण ती लावून घेते पेस्ट। अशा प्रकारे सगळ्या चपातीला मी ती पेस्ट लावून घेते, म्हणजे आपले कुरकुरीत नमकपारे होऊन जाणार एकदम मस्त शंकरपाळे। तुम्हाला ह्याला काही नाव द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता। आता हे झालेलं आहे माझी रेसिपी इथे पूर्णपणे। आता मी ह्याला मस्त असं कट मारून घेते, तुम्ही बघू शकता। असंच एकदम पातळ पातळ कट करायचं आहे। ही रेसिपी खायला पण खूप छान लागते। तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी। इकडे सगळं कट करून झालेलं आहे। आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवते तेल गरम होण्यासाठी। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी हे सगळे मस्त असे तळून घेणार आहे। आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेते। बघू शकता किती मस्त याला घड्या पडलेल्या आहेत। आता गॅसवरती पातेलंही ठेवले, तेलही गरम झालेलं आहे। हे सगळं त्याच्यामध्ये मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी मस्त असं तळून घेते। ही रेसिपी खायला खूपच छान लागते आणि पावसाळ्यामध्ये आपल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम मस्त असं स्नॅक्स आहे हे। ह्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचा पण मी वापर केलेला आहे। मुगाच्या डाळीमध्ये खूपच प्रोटीन असतं आणि आपल्याला खायला पण हे खूपच मस्त लागतं। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। इकडे माझं शंकरपाळ्या किंवा मिठाच्या पाऱ्या तळून रेडी झालेल्या आहेत, बघू शकता। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।